नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कुमार कौस्तुभ सुभाष शेरे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे येथील चतुर्थ वर्षात शिकत असून आज आपण जैविक नत्र स्थिरीकरण योजना कृषी महाविद्यालय पुणे यांच्या माध्यमातून PSB म्हणजेच फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग जीवाणू पिकांना कोणकोणत्या पद्धतीने दिला जाऊ शकतो याबद्दल माहिती घेऊयात। PSB जीवाणू वापरण्याचे प्रामुख्याने 4 पद्धती आहेत। पहिली म्हणजे सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया। ज्या बियांची आपल्याला लागण करायची आहे अशा बियांमध्ये PSB कल्चरचे द्रावण सोडून त्याला चोळून अर्धा तास सावलीमध्ये वाळवून नंतरच आपण त्या बियांची पेरणी करणे। दुसरी पद्धत आहे सीडलिंग ट्रीटमेंट म्हणजेच रोप प्रक्रिया। ज्या रोपांची आपल्याला लागण करायची आहे अशा रोपांना या PSB कल्चरच्या द्रावणामध्ये 15 ते 20 मिनिटं बुडवून ठेवून त्यानंतर या रोपांची आपण लागण करणे। तिसरी पद्धत म्हणजे ड्रेंचिंग मेथड म्हणजे आळवणी। यामध्ये उगवून आलेल्या पिकांच्या मुळामध्ये आपण ह्या PSB कल्चरचे द्रावण सोडून त्याची आळवणी करणे। चौथी पद्धत आहे सेंद्रिय खताद्वारे म्हणजेच शेणखत किंवा गांडूळ खत किंवा प्रेसमेंट इत्यादी अशा या खतामध्ये ह्या PSB जीवाणूचे योग्य प्रमाणात मिक्सर करून त्यानंतर आपण हे मिक्सर आपल्या शेतामध्ये टाकणे। तर या प्रामुख्याने 4 पद्धती आहेत ज्या पद्धतीने आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच PSB जीवाणू वापरू शकतो। धन्यवाद।